हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल एससी फॅमिली. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 2.5 आपण कंप्लीट करणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला. तर बाळांनो बघा, फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे फाइंड द व्हॅल्यू. फाइंड द व्हॅल्यू आणि यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे मॉड ऑफ 15 - 2 आपल्याला असं दाखवलेलं आहे. आता तुम्हाला बेसिकच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं का हे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कशी, यामधून जे आपण कोणताही नंबरचं ॲडिशन सबट्रॅक्शन काही जरी केलं तर या मॉडच्या साईनमधून जेव्हा नंबर बाहेर येतो तो पॉझिटिव्ह असतो. तो कसा पॉझिटिव्ह असतो हे सगळं आपण बेसिकमध्ये कव्हर केलेलं आहे. आज आपलं टार्गेट आहे प्रॅक्टिस सेटला कंप्लीट करायचं. जर तुम्ही बेसिकचं लेक्चर बघितलं नसेल तर मग तुम्ही काय करा, लिंक चेक करा, चालेल. आता बघा, एकदम सिंपल कॅल्क्युलेशन आहे, एकदम सिंपल हे एक्झाम्पल आहे. काय करायचं बाळांनो बघा, सगळ्यात पहिले हे जे मी लाईन दाखवलेली याला आपण कसं वाचतो, याला आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू पण म्हणू शकतो, त्यानंतर आपण याला मॉड्युलस पण म्हणू शकतो किंवा शॉर्टकटमध्ये आपण याला मॉड म्हणू शकतो, चालेल ना. तर याला आपण वाचणार कसं, मॉड ऑफ 15 - 2. ओके, आपल्याला कसं दिलेलं आहे, मॉड ऑफ 15 - 2. तर आपल्याला आता या क्वेश्चनचं सोल्युशन करायचं आहे. ओके, क्वेश्चनचं सोल्युशन करायचं एकदम सिंपल आहे. आन्सर कसं काढणार तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला जे दिलेलं आहे त्याला एकदा लिहून घ्या, राईट. एकदा लिहून घेतलं त्यानंतर बघा, सिंपल कैलकुलेशन है. 15 - 2 हमने किया तो क्या आता है, 13 आता है, राईट. किती आलं बाळांनो, 13 आलेला आहे. आता मॉड मध्ये व्हॅल्यू आहे, किती आहे मॉड मध्ये व्हॅल्यू 13. तर मॉडच्या बाहेर जेव्हा आपण याला काढणार आहे तर त्याचा आन्सर काय येणार आहे, 13च येणार आहे. हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की ह्या मॉडच्या साईनमधून कोणताही नंबर जेव्हा बाहेर येतो तो पॉझिटिव्ह असतो. तुम्ही निगेटिव्ह नंबर जरी बाहेर काढला तरी तो काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. म्हणून आपलं इथं आन्सर जे पॉझिटिव्ह राहिलेलं आहे, निगेटिव्ह तर राहणार नाही. जर असं असतं -13 असतं तरी पण त्याचा आन्सर आपण किती लिहिलं असतं, 13च लिहिलं असतं. बिकॉज ही एक अशी मशीन आहे बाळांनो, या मशीनमध्ये तुम्ही कोणताही नंबर टाका, निगेटिव्ह पण टाकला तरी तो पॉझिटिव्ह होणार आहे आणि पॉझिटिव्ह टाकला तो ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह राहणार आहे. हे जे साईन आहे किंवा याला आपण जे मॉड म्हणतोय, या मॉडला निगेटिव्ह साईन आवडत नाही. काय लक्षात ठेवणार, निगेटिव्ह साईन आवडत नाही. तर हा काय करतो, कोणताही जर आपण मध्ये निगेटिव्ह नंबर जरी असला त्याचा आन्सर पॉझिटिव्ह काढून देतो आणि पॉझिटिव्ह असलं तर पॉझिटिव्ह. म्हणून आपलं इथे आन्सर किती आलेला आहे, 13 आलेला आहे. किती आलेला आहे, 13. याला ब्रॅकेट करायची गरज नाही, फक्त 13 लिहितो. चला सेकंड एक्झाम्पल बघू, अजून तुम्हाला थोडं बेटर अंडरस्टँडिंग होईल. सेकंड एक्झाम्पलमध्ये छान दिलेलं आहे 4 - 9 आपल्याला असं मॉडमध्ये दिलेलं आहे. आता काय करणार बघा, सगळ्यात पहिले बाळांनो आपण यांचं मध्ये सबट्रॅक्शन करून घेणार. सर 4 - 9चं सबट्रॅक्शन काय येणार आहे, 4 - 9चं सबट्रॅक्शन येतं -5. करेक्ट आहे, -5. आपले जेवढे बेसिक मॅथचे जे रूल्स आहेत त्याच्यावरती लागू होतात, म्हणून आपण 4 - 9 केलं तर -5 आलं. आता हा जो -5 आहे तो बाहेर येऊन पण किती होणार आहे, 5. बाहेर येऊन पण किती होणार आहे, 5. कारण 5 का, कारण मॉड्युलस मधून जेव्हा आपण बाहेर काढतोय किंवा या मॉड मधून बाहेर काढतोय तो पॉझिटिव्ह करून देतो आन्सरला. काय करून देतो, पॉझिटिव्ह. कारण निगेटिव्ह त्याला चालत नाही, निगेटिव्ह त्याला आवडत नाही, असं लक्षात ठेवा. म्हणून कधी पण जेव्हा तुम्ही या मॉड मधून साईन निगेटिव्ह नंबर बाहेर काढताय तर तो पॉझिटिव्ह करून लिहायचा. राहील लक्षात तुमच्या. चला तिसरा क्वेश्चन बघू. 3च क्वेश्चन आहे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये, बट त्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. असू द्या, काहीच अडचण नाही. 7 मल्टिप्लाय मॉड ऑफ 7 मल्टिप्लाय मॉड ऑफ 4 - -4 दिलेलं आहे. असं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. काय करणार आपण आता, काय करणार बाळांनो, एकदम सिंपल आहे. बघा सगळ्यात पहिले लागलं तर ह्या मॉडमधून काय करा, नंबरला बाहेर काढून घ्या. पहिले तर आपण क्वेश्चन लिहून घेऊ म्हणजे टेन्शन राहणार नाही. ओके, आता या मॉडमधून जर 7 बाहेर काढला, बघा +7 आहे, तो बाहेरून काय होणार आहे, +7च होणार आहे. निगेटिव्ह होणार आहे का, नाही. मल्टिप्लायचं साईन जशाच्या तसं. बट हा -4 जेव्हा आपण बाहेर काढणार तर तो काय होणार आहे, +4. -4 जेव्हा आपण बाहेर काढणार आहे तर तो काय होणार आहे, +4. आणि यांचं लास्टमध्ये मल्टिप्लिकेशन येणार आहे 28. आलं का लक्षात. एकदम सिंपल पहिला क्वेश्चन आहे, काही अडचण. चला पुढचा क्वेश्चन लगेच बघू. आपला प्रॅक्टिस सेट फार छोटा आहे. पुढच्या याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये सॉल्वमध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. घाबरायचं नाही, एकदम सिंपल आहे. 3x - 5 = 1. 3x - 5 = 1. आता बाळांनो मध्ये एक इक्वेशन दिलेलं आहे, व्यवस्थित बघा. आता इथं लक्ष ठेवा काय करायचं आहे. बघा मी तुम्हाला काय म्हणलो, ह्या मॉडमध्ये ह्या साईनमध्ये आपण कोणताही नंबर टाकला तर बाहेर त्याचं आन्सर पॉझिटिव्ह होतं. काय होतं, बाहेर त्याचं आन्सर पॉझिटिव्ह होतं. फॉर एक्झाम्पल मी इथं समजा -2 टाकला, या एक्सच्या जागेवर काय ठेवला, -2, तर त्याचं जे पण आन्सर येणार आहे, हे इक्वेशन जे पण सॉल्व्ह होणार आहे बाहेरून, तर त्याचा आन्सर प्लसच होणार आहे. बिकॉज या मॉडच्या साईनमध्ये निगेटिव्ह नंबर पण बाहेरून काय होतो, पॉझिटिव्ह होतो.
आणि जर मी +2 ठेवला तर +2 ऑब्विसली काय होणार आहे, त्याचा आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले एक स्टेप याच्यामध्ये यूज करावी लागते. ती स्टेप कोणती, का आपल्याला हे जे इक्वेशन दिलेलं आहे त्याचा आन्सर आपल्याला दोन पॉसिबिलिटीज दाखवावे लागतात. एक प्लस आन्सर ठेवून म्हणजे प्लसची व्हॅल्यू ठेवून आपण त्याची पॉसिबिलिटी दाखवणार आणि एक निगेटिव्ह नंबर ठेवून काय करणार, पॉसिबिलिटी दाखवणार. मग सर आता प्लस आणि मायनस हे जे नंबर आपण यूज करणार आहे ते दोन्ही नंबर वेगवेगळे ठेवायचे का, नाही बाळांनो, दोन्ही नंबर काय करायचे, सेमच ठेवायचे, फक्त साइन त्यांच्या अपोजिट. मग आता नंबर कोणता घ्यायचा, नंबर कोणताच नाही घ्यायचा, फक्त जे दिलेलं इक्वेशन आहे त्याला आपल्याला एक वेळेस काय करायचंय, प्लस करायचंय आणि दुसऱ्या वेळेस काय करायचंय, मायनस करायचं आहे. बघा आपण याचा आन्सर कसं काढणार आहे, एकदम सिंपल आहे. फर्स्ट आपण काय करणार बाळांनो, लेट सपोज आपल्याकडे असणार आहे असं 3x - 5 इज इक्वल टू, एक वेळेस काय केलं आपण, +1 घेतलं, काय घेतलं, +1, प्लस लिहिला नाही लिहिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके चला मी इरेज करून टाकतो. आणि दुसरं पॉसिबिलिटी काय असणार आहे, 3x - 5 इज इक्वल टू -1. म्हणजे हे जे बाहेर नंबर आलेला आहे एक वेळेस काय केलं आपण त्याला प्लस म्हणून यूज केलं आणि एक वेळेस काय केलं त्याला मायनस म्हणून यूज केलं. कारण आपल्याला माहित आहे मध्ये तुम्ही प्लस ठेवून पण बघितलं तरी फायनल आन्सर काय होणार आहे, प्लस वालाच होणार आहे. आणि मायनस वाला जरी नंबर घेतला तरी त्याचं फायनल आन्सर काय असणार आहे, प्लसच असणार आहे. म्हणून आपण दोन्ही आन्सर काढणार आहे, प्लसचं पण आन्सर काढणार आहे आणि मायनसचं पण. हे फार इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला समजलं पाहिजे. आता बघा बाळांनो, याच्यानंतरची जी स्टेप आहे ती फार सिंपल आहे. आपण लिनियर इक्वेशन ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे इन वन व्हेरिएबल. तर इथं काय करायचंय बघा, 3x जशाच्या तसा -5 ला आपण काय करणार, इज इक्वल टूच्या पलीकडे येणार. मग आता पलीकडे येतोय त्याचं साईन आपल्याला चेंज करावं लागेल. तर बघा -5 आपण काय केलं, इज इक्वल टूच्या ह्या साईडला आणलं तर तो होणार आहे प्लस, बरोबर. आता ॲडिशन केलं, ॲडिशन केल्यानंतर 1 + 5 होतं आहे 6. आता इथं x आणि 3 मल्टिप्लायमध्ये, तर मल्टिप्लाय जो 3 आहे तो इकडून होणार आहे डिवाइड, काय होणार आहे, डिवाइड. म्हणजे बाळांनो एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली रे, 2 भेटली. एक्सची व्हॅल्यू किती भेटली, एक वेळेस आपल्याला 2. आणि आपण काय करणार आता, दुसरं एक आन्सर काढणार, त्याचं हे मध्ये और लिहायचं आहे. ओके, दुसरं एक आन्सर काढणार आहे एक्स, दोन आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहे. तर इथे आपण काय करणार, 3x पुन्हा हा -5 आता पलीकडे येणार, तो -1 आणि हा -5 होणार आहे +5, करेक्ट आहे. त्यानंतर 3x इज इक्वल टू मायनस प्लस मायनस होणार आहे, किती येणार आहे, 4. आणि एक्सची आपल्याला नवीन किंमत भेटणार आहे 4/3, बिकॉज हा 3 आता इथं खाली आलेला आहे. तर आपल्याकडे बघा एक्सच्या ज्या किमती आहे, दोन किमती भेटलेल्या आहे. एक्सची जी ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आहे ते आपल्याकडे डबल आलेला आहे. ओके, एक आहे x इज इक्वल टू 2 आणि एक आहे x इज इक्वल टू 4/3. तर आपल्याला अशा पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की मध्ये आपण -1 बी टाकला तरी आपल्याला आन्सर शेवटी प्लसच भेटणार आहे आणि +1 जरी टाकला तरी आन्सर जे असणार आहे ते प्लसमध्येच असणार आहे. म्हणून आपण काय केलं, याचे दोन आन्सर काढलेले आहे. लास्टमध्ये तुम्ही आन्सर म्हणून लिहू शकता किंवा हे जे दिलेलं आहे त्याला ब्रॅकेट करू शकता. इथून दिसतंय ना तुम्हाला. ओके चला आता पुढचा क्वेश्चन घेतो बाळांनो. पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे, सेकंड क्वेश्चन. आपल्याला यामध्ये 4 क्वेश्चन दिलेले आहे. पुढचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे सेम टू सेम आहे. मॉडमध्ये आपल्याला दिलेलं आहे 7 - 2x आणि त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे, +5, करेक्ट आहे. तर आपण काय करणार, पुन्हा हे दोन इक्वेशन तयार करणार, एक पॉझिटिव्ह वाला आणि एक निगेटिव्ह वाला. तर बघा काय करायचं आहे बाळांनो, सगळ्यात पहिले 7 - 2x इज इक्वल टू +5 होणार आहे आणि ऑरमध्ये पुन्हा 7 - 2x इज इक्वल टू -5. ही स्टेप सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बघा ही स्टेप समजली तुम्हाला, सगळ्यांना समजली बाळांनो. आता आपण सॉल्व्ह करू. काय करायचं बघा, आपल्याकडे हा जो 7 आहे, तर आपण काय करणार, 7 डायरेक्ट पलीकडे पण नेऊ शकतो किंवा आपण काय करू, या दोघांच्या जागा बी चेंज करू शकतो. सगळ्यात सिंपल काय सर, 7 लाच पलीकडे न्या. पण मग इथे तुम्हाला हे जे मायनसचं साईन आहे त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल, बरेचसे विद्यार्थी विसरून जातात. मग आपण काय करू, यांच्या जागाच इंटरचेंज करू. हा जो 7 आहे, हा 7 चेंज करण्याच्या ऐवजी आपण काय करू, हा जो -2x आहे त्याला इकडे आणू आणि हा जो +5 त्याला इकडे आणू. तर असं होईल बघा, 7 जशा तसा हा जो +5 आहे इकडून काय होणार, -5, करेक्ट आहे. आणि हा जो -2x आहे इकडून काय होणार, +2x, प्लस नाही लिहिला तरी चालतो. ही स्टेप समजली. त्यानंतर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर काय होतं सर, 2 येतंय आणि इकडे आपल्याकडे 2x आहे. त्यानंतर मल्टिप्लायमध्ये 2 आहे तर इकडे होणार आहे डिवाइड, म्हणजे एक्सची किंमत भेटली आपल्याला किती, 2/2 म्हणजे कितना होता है सर, 1 होता है. x इज इक्वल टू 1. देअरफॉर लास्टमध्ये लिहणार आपण x इज इक्वल टू 1. अरे येतं एक लक्षात येते का, फार सिंपल आहे बाळांनो, बघा फार सिंपल आहे. त्यानंतर पुन्हा आपण मध्ये और लिहून घ्यायचं, हे विसरायचं नाही, और लिहायचं, आपलं जेवढे आन्सर येणार आहे. आता काय करणार, पुन्हा सेम सगळ्यात पहिले आपण जागा चेंज करून घेऊ. 7 जशाच्या तसा -2x आपण तिकडे नेणार, -5 इकडे आणणार तर तो प्लस होणार आहे. म्हणजे असं होईल का बघा सर, सॉरी असं होईल. त्यानंतर यांचं ॲडिशन होणार आहे 7 + 5 2 इज इक्वल टू x. त्यानंतर 12 मध्ये घेतला 2 इज इक्वल टू x. आता 2 × 1 = 2, 2 × 6 = 12 म्हणजे x इज इक्वल टू कितना आ रहा है,
6 किंवा 6 इज इक्वल टू एक्स. देअरफॉर आपली एक्सची किंमत आपल्याला भेटली, एक्सची किंमत आपल्याला भेटली इथे 6. एक्सची आपल्याला 2 व्हॅल्यू भेटत आहे. किती व्हॅल्यू भेटत आहे? 2. याचा आता स्क्रीनशॉट काढून घ्या. शेवटचे 2 क्वेश्चन करू आणि लगेच आपण थांबूया. क्वेश्चन नंबर 3 आता समजून घ्या. क्वेश्चन नंबर 3 काय आहे? थोडासा दिसायला अवघड आहे. त्याच्यामध्ये फ्रॅक्शन दिलेले तर विद्यार्थी घाबरतात. बिलकुल घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. जो डर गया वो मर गया, जो डर गया वो मर गया असं दिलेलं आपल्याला. करेक्ट आहे? असंच आहे ना? हो सर असंच आहे, घाबरायची गरज नाही. आणि बाहेर व्हॅल्यू किती दिलेली? बाहेर अगेन 5 आहे. ओके, तर फ्रॅक्शनला घाबरायचं नाही. पहिले काय करायचं? 2 इक्वेशन तयार करायचे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. म्हणजे आन्सर आपलं कसं येणार आहे? आन्सरमध्ये सगळ्यात पहिले आपण लिहिणार 8 - x अपॉन मध्ये 2 इज इक्वल टू 5 अँड ऑर मध्ये 8 - x अपॉन मध्ये 2 इज इक्वल टू -5. ही स्टेप तुम्हाला जमली पाहिजे पहिले. तर जमेल का तुम्हाला सगळ्यांना? आता काय करायचं? हा जो डिवाइड मधला नंबर आहे तो इकडे आणा, मल्टिप्लाय करा. तर असं होईल का बघा? 8 - x इज इक्वल टू 5 × 2, 5 × 2 राईट आहे. आता 8 - x जशाच्या तसा 5 × 2 कितना होता है? 10 होता है. त्यानंतर हा जो -x आहे त्याला इकडे आणा आणि हा जो 10 आहे त्याला इकडे आणा. सिंपल काम आहे. तर हा जो 10 आणला तर ते इकडे होणार आहे मायनस आणि हा -x इकडे होणार आहे प्लस. करेक्ट आहे? यांचं कॅल्क्युलेशन करा. -2 इज इक्वल टू एक्स भेटेल. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली? -2. फार सिंपल आहे, फार सिंपल आहे. बेसिक बघायला पाहिजे, पण बेसिकचे जे लेक्चर आहे ते तुम्ही बघूनच ह्या प्रॅक्टिस सेटला समजून घ्यायचा प्रयत्न करा. चालेल ना? डायरेक्ट जर आले तर थोडंसं कठीण जाईल. आता पुन्हा हा जो डिवाइडमध्ये नंबर तो आपण जर तिकडे घेऊन गेलो तर काय होणार आहे? -5 × 2 होणार आहे. करेक्ट आहे? त्यानंतर बाळांनो पुढची स्टेप 8 - x इज इक्वल टू यांचं कॅल्क्युलेशन -10. पुन्हा यांची जागा इंटरचेंज करा. 8 इथेच ठेवा, -10 इकडे आणला तर +10 आणि -x तिकडे नेला तर ओनली x म्हणजे +x. यांचं कॅल्क्युलेशन केलं, 18 आलं. एक्सची किंमत भेटली आपल्याला 18. देअरफॉर x इज इक्वल टू 18. फार पांचट क्वेश्चन आहे, फक्त सुरुवात तुम्हाला करता आली पाहिजे. चला लास्ट क्वेश्चन आपण आता इथं घेणार आहे, क्वेश्चन नंबर 4. आणि मग आपण लगेच थांबणार आहे. त्यामध्ये आपल्याला पुन्हा एक फ्रॅक्शन दिलेलं आहे. इथं 5 दिलेलं आहे. 5 + x अपॉन 2 आहे का? x अपॉन 4 आहे सर, x अपॉन 4 आहे. आणि बाहेर आपल्याला अमाऊंट दिलेली आहे किती? 5 दिलेली आहे. वाव, अगेन 5. बरं, पुन्हा 2 इक्वेशन तयार करा. 2 इक्वेशन थोडंसं आता छोटं लिहावं लागेल, इकडे जागा कमी पडली. तर फर्स्ट इक्वेशन काय करणार? 5 + x अपॉन 4 इज इक्वल टू 5 येणार. आणि ऑर मध्ये 5 + x अपॉन 4 इज इक्वल टू -5. हे 2 इक्वेशन आपले रेडी झालेले आहे. आता आपण काय करणार सर? तो डिवाइडमध्ये आहे तो तिकडे जाऊन मल्टिप्लाय करा. बरोबर आहे? +5 x जशा तसा 5 मल्टिप्लाय आपण 4 केलं. करेक्ट आहे? त्यानंतर 5 + x इज इक्वल टू 20. राईट? 5 × 4 = 20. आता काय करणार सर? तर आता आपल्याला सिंपल स्टेप, हा जो +5 तिकडे काय करा? मायनस करून टाका. 20 - 5. एक्सची किंमत आपल्याला भेटली 15. एक्सची एक व्हॅल्यू किती भेटली? 15. आणि शेवटचं बाळांनो शेवटचं काय करणार? अगेन 5 जशाच्या तसा प्लस जशा तसा हा 4 तिकडे नेणार आपण. तर तो 4 डिवाइडचा तिकडे नेला तर मल्टिप्लाय होणार आहे. राईट? तर 5 + x इज इक्वल टू -20. काय येणार आहे? -20. त्यानंतर इकडे फक्त x ठेवला, -20 पण जशा तसा +5 तिकडे नेला तर -5. करेक्ट आहे? मग नंतर काय येतं? x इज इक्वल टू -+ आणि मोठ्या संख्येचं साईन म्हणजे 25. तर आपला आन्सर आलेला आहे -25. बघा, तर होप्स तुम्हाला जेवढेही क्वेश्चन आपण आता आजच्या लेक्चरमध्ये घेतलेले आहे ते समजले असेल. पण मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, जर तुम्हाला समजलं नसेल तर बेसिकचं लेक्चर नक्की बघा बाळांनो. बेसिकचं लेक्चर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, ते तुम्ही नक्की बघा आणि नंतर मग तुम्ही प्रॅक्टिस सेटला समजून घ्या. जर तुम्हाला फक्त सोल्युशन हवं असेल तर सोल्युशन तुम्हाला भेटून जाईल, पण कन्सेप्ट जर समजायची असेल तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण बेसिकचं लेक्चर बघावंच लागेल. चालेल? थांबूया इथेच. जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चालेल बाळांनो? आजच्यासाठी एवढंच. हॅव अ गुड डे. थँक्यू.